आई कसा दिसतो शर्ट? मी चांगला वाटतोय की बदलू? नाही नाही, चांगला दिसतोय. पण अगदी आजच कशाला घालायचा? अगं मग कधी घालणार? आई आज भाऊबीज आहे. हे बघ सणासुदीलाच नवीन कपडे घालतात सगळे. अरे हो, पण तू म्हणजे अगदी मुलखाचा वेंधळा आहेस. काहीतरी डाग बिग लावून ठेवशील हा. अगं आई नाही करणार तसं काही मी. असं वाटतं. छान दिसतोय. अहो तुम्ही कशाला 1.5 बाय 2च्या फुटामध्ये एरझाऱ्या घालत बसलाय? अगं ही आली कशी नाही अजून? त्यासाठी एवढी जीवाची घालमेल कशाला करून घेताय? ती येईल ना तिच्या यायच्या वेळेला. बसा. ताई हवा. शंभर वर्ष आयुष्य आहे तुला. अगं तुझीच वाट बघत होतो आम्ही. हो. हे तायडा एवढं काय आणलंय सगळं? ते श्रीरंगांच्या आईने ना फराळ पाठवलाय. आणि जावई बापू नाही आले? येत आहेत ते, पार्किंग शोधतायत बाबा. अरे बापरे. तायडा हा शर्ट कसा दिसतोय? म्हणजे छान वाटतो ना? तुझ्यावर काही छानच दिसत. म्वा! ए बरं, मी हे जरा आत ठेवून येते. अगं राहू दे, ठेव आधी. बस तू आल्यासारखी बस. नाही बाबा आले. आई आई श्रीरंगाच्या आईने फराळ पाठवलाय. कुठे ठेवू? इथे ठेवू? ठेव कुठे. बरं हे बघ, तुझ्यासाठी दिवाळीचं गिफ्ट आणलंय. मला नकोय. ठेव तुझ्याचकडे. आई घे ना. आधी गिफ्ट द्यायचीस ती द्यायचीस, आणि वर मग मी का घेतलं म्हणून मलाच बोलायचीस. आई नाही बोलणार, प्लीज घे ना. नको बाई, तुझ्या घरात जोड्याने मारलंस, आता कशाला गिफ्टा द्यायच्या? हे आई नको ना ग ठेवूस डोक्यात. अच्छा, माझी नव्हतीच ग जानू, पण तू तशी वागलीस का? हा, याचा विचार कर ना. आई चुकलं माझं, खरंच चुकलं. जानू, शब्द म्हणजे बाण असतात, बाण. एकदा सुटला ना की सुटलाच. ज्याला लागतं ना तो घायाळच होतो. आयुष्यभर माझ्या बोलण्यावरनं ऐकवलंस मला. मग तू काय केलंस ग दुसरं? बोलून दुखावलंसच ना मला. ए आई ऐक ना. आई हे बघ, खरंच चुकलं माझं. मला सगळं पटतंय तुझं, पण प्लीज माफ कर ना मला. अगं आता माफी मागून काय उपयोग आहे? व्हायची ती नाशक्की झालीच ना माझी. काही गरज नाही त्या माफीची. तू मला हाताला धरून घराबाहेर काढलंस, पण त्या पातळीवर येऊन मी तुझ्याशी तसं वागणार नाही. शेवटी तुझ्या वडिलांचं घर आहे हे. तू कधी ये कधी जा, मी काही बाई तुला अडवणार नाही. ताई भाऊजी आले का? अगं बाई, जावई बापू आले का? लेक जरी लेकीसारखी वागली नाही, पण जावई मात्र अगदी माणुसकीने वागली. खरंच. हा, आल्या. या. नाही यार. बावा लाव लाव, नीट लाव त्याच्या कपाळाला. कसा दिसतो यार? हे असू दे रे, असू दे.
अरे काही आणलेस का ओळणी? ए कर रे. वाव, थँक्यू. पाय वाढायच्या. अहो म्हणजे काय? आयुष्यमान भव, सुखी राहा. पिंट्या, जरा 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 एक फोटो काढ. हा? तुम्ही इकडे या, इकडे या. कला- असा असा काढ. अहो यांचा माझा एखादा फोटो हवा होता मला. अगं पण काढ रे. अरे तुझ्या मोबाईल मधनं काढ. फोटो काढू. हो. बरं थांब. काढलास का रे फोटो? हो काढला. बघ जरा नीट आलाय का बघ ना. हो आला ना. तुम्ही बसा 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 बसा. भाऊजी फराळ देते. या. काय देऊ तुम्हाला यातलं? जास्त आवडीचं काय आहे सांगा मला. येतो इकडे. मी फराळ केलाय, तुला खावत लागेल. बस 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 बस. दे तिला. लाडू खा ना प्लीज. मी केले. प्लीज टेस्ट कर. मी केलंय. सावकाश होऊन दे हे बघा. फराळ. सगळे घरात केलेले आहेत. हम्म. अगं बाई एक मिनिट एक मिनिट. पाणी दे पाणी. साव. अगदी हळू द्या ना द्या. मी धरते. मी ना दरवर्षी पिंट्याला पैसे साठवून पुस्तक आणायचे. अच्छा. म्हणजे तेव्हा 10-12 रुपयाला पुस्तक मिळायचं सुद्धा. पण खूप प्रयत्न करूनही त्याच्या मनात वाचनाची गोडी काही निर्माण करू शकले नाही मी. पिंट्या पिंट्या हे पण त्यांनी यावर्षी तुला ओळणी घातली आहे. म्हणजे काय, तो दरवर्षीच घालतो. अच्छा. छोटस का होईना पण काहीतरी गिफ्ट देतो तो मला. आणि हे जे पुस्तक म्हणाले ना, ते मी त्याला दिवाळीचं गिफ्ट म्हणून द्यायचे. ओ अच्छा. तसा एरवी वाभरट आहे पिंट्या, पण माझ्यासाठी ना तो सगळं करतो. म्हणजे पूर्वी पैसे नसायचे तेव्हा काहीच नाही तर स्वतःच्या हाताने एखादं छोटस छानस ग्रीटिंग कार्ड बनवून मला द्यायचा. आणि मला तेवढं सुद्धा पुरायचं माहितीये. ए जान्हवी, तुझ्याकडे पिंट्याची अर्लिएस्ट मेमरी कुठली आहे? सगळं. पिंट्याच्या बाबतीत मला सगळं आठवतं. म्हणजे तुम्हाला सांगू, अचानक एक दिवस आपल्यापेक्षा लहान आकाराचा एक माणूस आपल्या घरात आलाय. फिलिंग इतकं भन्नाट असतं माहितीये श्रीरंग. मी ठरवलं तरी मला ती अंधुकशी आठवण जराही पुसता येणार नाही. ए नाही, पण तरीही आता इतक्या वर्षांनंतर आत्ता तुम्हाला भाऊ बहीण आणि मित्रमैत्रीण यांच्यात काही फरक जाणवतो? तसा तर काहीच नाही. आपला भाऊ ना आपल्या बरोबर आपला भूतकाळ आणि आपले आई वडील शेअर केलेला आपला जवळचा मित्रच बनून जातो. पिंट्याचंही तसंच आहे. आम्ही काहीही बोलू शकतो एकमेकांशी, कुठल्याही विषयावर गप्पा मारतो. आणि सगळ्यात महत्वाचं, आम्हाला ना एकमेकांना आमच्या वागण्याचं जस्टिफिकेशन द्यावं लागत नाही. कारण बहुतेक वेळा आमची बॅकग्राऊंड आम्हाला माहितीच असते ना. सो दॅट्स द फन. किती किती स्वच्छ निर्मळ छान नातं आहे ना हे.
बहीण भावाचं? प्रश्नच नाही. कुणी कुणापेक्षा वरचढ नाही, कुणी कुणापेक्षा कमी नाही. एक छान बॅलन्स आणि मॅच्युअर नातं असतं हे. आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे हे नातं कधीतरी संपेल अशी काळजीच नसते, कारण तुमची भावंड आयुष्यभर तुमच्या बरोबर राहतात. And I miss all that. हा, हे भावंड असणं, आय मिस दॅट. आणि स्पेशली एखादी बहीण असणं, मी खूप मिस करतो ग हे नातं. हा म्हणजे मला ना ह्या एका नात्याचा अनुभवच नाहीये. बरं, हे नातं असं नाही की तुम्ही बाहेरून कुठून तरी मिळवाल, ते शक्य नाही. बर, भावासारखा मित्र किंवा बहिणीसारखी मैत्रीण हे असण्यासाठी मुळात भाऊ बहीण म्हणजे काय हे कळायला तर हवं ना. मला तेच माहित नाहीये. जानवी, मी बेबी आत्या आणि माझे बाबा किंवा काका किंवा अगदी तू आणि पिंट्या तुमच्याकडे बघतो ना, तेव्हा मला तुम्ही ज्या प्रकारे बोलता, बालपणीतल्या आठवणी काढून हसता, ते खूप छान वाटतं मला. पण हे असं शेअर करायला माझ्याकडे कोणीच नाहीये. श्रीरंग, मी माझ्या बोलण्यातून दुखावलं का हो तुम्हाला? अगं नाही नाही, तसं काही नाही. आता मला कोणी भावंड नाही आणि मला त्याची उणीव भासते, यात तू काय करणार? हा, आणि तशी एक बहीण आहे मला, फक्त कधी भेटलो नाही तिला आणि कधी भेट होईल असंही वाटत नाही. बाबा म्हणतात तिला बोलवून घेऊ भारतात परत, बट आय डोंट नो म्हणजे सिरियसली आम्ही आमचं लहानपण शेअर नाही केलंय. आमचं लहानपण कॉमन नव्हतं. आमच्या काही आठवणी नाहीयेत. काय सांगायला एक नातं आहे बहिणीचं, बट माहित नाही. आज मी स्वतःच्या हाताने माझ्या लाडक्या भावांसाठी गोड शिरा केलाय. वाह बघितलं? वाह, क्या बात है बेबी. वाह 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 वाह. अच्छा, म्हणजे आमच्यासाठी नाही का? अगं सगळ्यांसाठीच केलाय मी, पण आज या दोघांचा दिवस आहे की नाही, म्हणून त्यांच्यासाठी खास. वाव, क्या बात है बेबी. बेबी, फायनली तुला बरा शिरा करता यायला लागला. अरे, तुम्ही काहीही म्हणा, आज मी चिडणार नाहीये. नक्की? हा, चिडणार नाही ती. मी दादावर चिडणार नाही. हा, तुझ्यावर ऑलरेडी चिडलेली आहे. आता काय केलं मी? का म्हणजे काय? आज मला तू गाणं म्हणून दाखवलेलं नाहीयेस. हो. आज काय? ओ, अरे एवढंच ना. हे बघ, आत्ता. फूलों का तारों का सबका कहना है, एक हजारों में मेरी बहना है, सारी उम्र हमें संग रहना है. बेबी, काय झालं? काही नाही. एवढं वाईट गातोय मी, तुला रडायला आलं? नाही रे. मग अरे, इतकी वर्ष आम्ही कसे सण साजरे करायचो ना सगळ्या, ते आठवलं.
अरे इतकी वर्ष आम्ही कसे सण साजरे करायचो ना सगळ्या, ते आठवलं. काही अर्थच नसायचा. करायचं म्हणून करायचो आम्ही सगळे. कसला पाडवा आणि कसली भाऊबीज. जिथे माणसंच नाहीत तिथे ती नाती कशी जपायची आणि कशी साजरी करायची. पण यावर्षी मात्र आम्ही गेल्या कित्येक वर्षांची कसर भरून काढणार आहोत. तुम्ही दोघं आहात, शिवाय जान्हवी आहे, आपण सगळे आहोत. मला तुम्ही दोघांनी वचन द्या, यापुढे प्रत्येक वर्षी राखी पौर्णिमेला आणि भाऊबीजेला तुम्ही मला एकटीला टाकायचं नाही. जगाच्या पाठीवर कुठेही असलात ना तरी या दिवशी तुम्ही घरी यायचं. वचन द्या. बेबी बेबी, जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी आम्ही नक्की घरी येऊ. पण एक शंका आहे मला, म्हणजे नुसतंच घरी आलो तर घरात घेणार आहेस तू गिफ्ट शिवाय? गाणं गाणं मग असं गाणं अर्धवट राहिलं. हा ऐका, नीट ऐका. फूलों का तारों का माझ्याशिवाय सबका कहना. मला वाटलं तर असं काहीतरी असणार आहे. खूप गरम आहे का हो दूध? गरमच बरं, घशाला बरं वाटतं जरा. या दिवाळीच्या दिवसात तेलकट तुपकट जरा जास्तच होतं. खरंय आई, यंदा किती उत्साह होता ना 4 पदार्थ करण्याचा. नाही म्हणजे तसे दरवर्षीच आम्ही करतो, पण या वर्षीची गोष्टच वेगळी होती. साहजिकच आहे नर्मदा. मला कल्पनेतही वाटलं नव्हतं माझी मुलं घरी परत येतील. त्यांच्या येण्यामुळं ही दिवाळी आनंदाची झाली नसती तरच आश्चर्य. खरंच यावर्षी पाडव्याला हे प्रत्यक्ष समोर होते. विश्वासच बसत नाही माझा अजून. जान्हवी, अगं कुठे चालली आहेस? आणि कपडे नाही बदललेस अजून? हो, ते बदल आता कपडे, आम्ही सगळ्यांनी बदलले आहेत. मी जरा पाणी घेऊन येते. आणलंय, आईंसाठी गरम दूध आणलं ना तेव्हाच पाणी पण आणलंय. हे बघ इथेच ठेवलंय. बासुंदी बासुंदी ती बाहेरच राहिलीये. मी पटकन फ्रीज मध्ये ठेवून येते. ठेवलीये, ही ठेवलीये. तू अजिबात काळजी करू नकोस. झोप आता शांत. बासुंदी ती बाहेरच राहिलीये. मी पटकन फ्रीज मध्ये ठेवून येते. ठेवलीये, ही ठेवलीये. तू अजिबात काळजी करू नकोस. झोप आता शांत. अगं घे ना फोन, बोल. नाही ते मोबाईल कंपन्यांचे फोन कधी करत असतात ना. बाई, तुलाही यायला लागले मोबाईल कंपनीवाल्यांचे फोन? नाही म्हणजे शरयूला खूप यायचे ना मोबाईल कंपनीवाल्यांचे फोन. असेच वेळी अवेळी.
म्हणजे शरयू जेव्हा भाऊजींना चोरून भेटायला जायची ना, तेव्हाची गोष्ट सांगते मी तुला. जागा जान्हवी, माझ्यासाठी जरा थंड पाणी घेऊन ये. अहो, आत्ता म्हणालात ना कशाला गरम बरं वाटतंय म्हणून. पण मला आत्ता थंड पाणी हवंय. जागा जान्हवी, घेऊन ये. अच्छा, असा घास घ्यायला लागतो का हल्ली? आई, तुम्ही सांगा ना या दोघांना, काय वेडेपणा चाललाय हा? नाहीतर तुम्ही जान्हवीला सांगा की तू आता तुझ्या खोलीत जा. बघूया ग किती दिवस चालतंय हे. ही पण एक फेज आहे, एन्जॉय करू देत त्यांना. आपण नको मध्ये पडायला, त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ दे. काय हल्लीची मुलं आहेत ना, यांचे मार्ग आपल्याला कधी कळणारच नाहीत असं वाटतंय मला. थंड पाणी चांगली आयडिया आहे.